श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। पानी में तस्वीर बना सकते हो तुम, कलम से तलवार बना सकते हो तुम, लायक है जो तकदीर पे रोते हैं, जैसे चाहो वैसी तकदीर बना सकते हो तुम, वैसी तकदीर बना सकते हो। अध्यक्ष प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभले हे खरंच आपण धन्य झालो। या प्रमुख पाहुणे संस्थाचे पदाधिकारी यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला याच्यासाठी जोरात टाळ्या व्हायला हवेतच। टाळ्याचा आवाज आतिथ्य हो ही तर महाराष्ट्राची ओळख आहे। आतिथ्याचा सन्मान करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी आपण या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। या कार्यास येऊन केले मोठे मन, या कार्यास येऊन केले मोठे मन, तुम्हीच आहात आमचे सारे धन, तुम्हीच आहात आमचे सारे धन, तुमच्या स्वागताचे आलेले क्षण। या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी उपस्थित असणारे पदाधिकारी यांच्या उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश सोलवड साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर देवा यादव साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। मी स्वतःला भाग्यवान समजते की मला अशा संस्थांच्या वातावरणात शिकायला मिळालं। मला हे फक्त माझ्या एकटीचं नसून मला मार्गदर्शन केलेल्या प्रत्येकाचे आहे। मला माझ्या आई वडिलांनी भरपूर मार्गदर्शन केले, त्यांनी माझ्यासाठी भरपूर कष्ट घेतले। लहानपणाला पैशांवर कशी मात करायची हे मला माझ्या आई वडिलांनी शिकवले। शिक्षकांनी मला भरपूर मार्गदर्शन केले, प्रत्येक विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवला। माझ्या मैत्रिणींनी मला बोलायची
अविनाश शिरवड साहेब, आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर यादव साहेब, अन्य पदाधिकारी शिंदे बापू, डी पाटील साहेब, इतर सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मोठ्या संख्येने असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू वगैरे, प्रथम मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की संस्थेच्या एका माजी विद्यार्थ्याला आज इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी मला 40 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात. मी 81 ते 83 या कालावधीमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थी होतो आणि त्यानंतर 87 साली शिवाजी महाराजांनी मगाशी करायला चहा घेत असताना माझे 81 सालचे वर्गीय शिक्षक मला आठवले, साठे सर, आणि कुणीतरी सांगितलं की साठे सर आता हयात नाही. मगाशी त्या विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने तिच्या भाषणात एक अतिशय महत्वपूर्ण शब्द वापरला. या संस्थेने गेले 1 वर्ष, 50 वर्षापेक्षा जास्त, 60 वर्षापेक्षा जास्त काळात बार्शी आणि आसपासच्या 8 तालुक्यामध्ये संस्कार क्षण आम्ही नेहमी म्हणतो की राजेंद्र महाराज यांच्या सहवासात जो तो माणूस येईल त्याचं आयुष्य किंवा 2-4 वर्षांनी वाढणार. का म्हणतो की राजेंद्र महाराजांच्या सहवासात भरपूर हसायला मिळतो. स्वतः एवढा हसवतो, एवढा हसवतो, असं आपल्याला हसणं जगता आलं पाहिजे. त्याला योगामुळे कालच आंतरराष्ट्रीय योग दिन झाला, 21 जून, बरोबर आहे, सगळ्यांनी वाचला असेल. आपल्याला जमेल तेवढा, झेपेल तेवढा शारीरिक व्यायाम आणि योगासन करण्यात. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, कॉलेजला असताना मी जिमचा भरपूर व्यायाम केला, पण आज माझी अशी धारणा आहे फक्त जिमचा व्यायाम पुरेसा नाही, थोडासा योगासन प्राणायाम या गोष्टीची आपल्या शरीराला खूप गरज आहे. पुरेशी झोप घ्या. आपल्या 24 तासाच्या ह्याच्यामध्ये आपल्या शरीराला पुरेशा विश्रांतीची गरज आहे, शरीराला आणि मनाला. आता मला आठवत आहे प्रोफेसर माझ्या बालपणीकडे नवीन प्राथमिक शाळेत असताना संध्याकाळी 8:30-9ला आक्रम गाव केला आणि आताचा आपल्या झोपण्याचा ॲव्हरेज टाइम काय बघा. लहान मुलं सुद्धा काही ठिकाणी बघतो पद्धती, लहान मुलं सुद्धा 11-11:30 झोपत पाहिजे. काही झालं तरी आपल्याला किमान 7 तासाची झोप, तशी तर 8 तासाची पण किमान 7 तासाची झोप झाली पाहिजे. झोप ही आपल्या दुसऱ्या दिवशीच्या एनर्जीचं फार मोठा स्रोत झालेला आहे, त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप झाली पाहिजे. आपण कृतज्ञता राहायला पाहिजे. ज्या त्या लोकांच्याकडून आपल्याला मदत झाली त्याच्याबद्दल आपण सगळे कृतज्ञ असलं पाहिजे. योगासनाबरोबरच आपण ध्यान आणि प्राणायाम हे कोर्स केल्याशिवाय समजत नाही. मी तुम्हाला जमेल तसे ते कोर्सेस करा. दुसरं एक महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये जे चुकायला लागलंय, आपण तुलना करतोय. तुलना चांगल्या अर्थाने जरूर केली पाहिजे, परंतु कधी कधी ही तुलना करताना आपण नैराश्यामध्ये आपण विश्लेषण करतो. तर हे आपल्याला तारतम्य बाळगता आलं पाहिजे की आपण किती तुलना करायची आणि ती तुलना करताना आपण किती तणावाखाली जायचं. आपल्याला भरपूर मित्र असले पाहिजे. बघा, माझा एक बॅचमेट जो जॉईंट रेशर होता, माझ्यासोबत एमपीएससी मधून जॉईंट रेशर झालेला, त्यांनी 2 वर्षापूर्वी सिल्वर नदी येतो त्या नदीत उडी टाकून आणला. क्लासवर असलेला अधिकारी, पण त्याच्याबाबतीत मी अनुभव कोणीही मित्रामध्ये मिसळणार नाही, एकच कुठे राहणार. कृपा करून तुम्हाला भरपूर मित्र ठेवा, पण त्यांच्या चांगल्या सवय असतील असे मित्र ठेवा. फ्रेंड सर्कल आपलं मोठं असलं पाहिजे. तुमच्या आठवड्याचं, तुमच्या महिन्याचं, अभ्यासाचं आणि इतर गोष्टींचं योग्य नियोजन करा आणि जमेल तेव्हा निसर्गाच्या सहवासात थोडंसं रमण्याचा प्रयत्न करा. माझ्या मित्रांनी अनेक करून जीवनामध्ये अतिशय यशस्वीपणे वावरणारे आदरणीय संतोषजी पाटील
आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अनेक वर्षापासून एका महाराष्ट्रातील नामांकित मिनिस्टर बरोबर काम करणारे आणि आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाचे चिरंजीव आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी अविनाशजी सोलवड, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखेमधून आलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि आज ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत हे सर्व विद्यार्थी, यामध्ये मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि ज्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवले त्या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीनं मी अभिनंदन करू इच्छितो. आपणाला इथून पुढच्या प्रवासासाठी काय करणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये काय गुण असणं आवश्यक आहे, आदरणीय संतोषजी पाटील यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि त्याचबरोबर अनेक वर्ष संपूर्ण भारतातल्या IAS ऑफिसरना मार्गदर्शन करणारे अविनाशजी सोलवड आपल्याला या ठिकाणी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मी या प्रसंगी आपल्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करू इच्छितो. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याला स्मरून त्यांना वंदन करू या ठिकाणी आपल्या समोर आदरणीय मामासाहेब जगदाळे यांचं कार्य आपण सर्वजण जाणतो. त्याच्या कार्याला स्मरून आज ही मोठी बाजू या ठिकाणी उभा आहे. आज या 90व्या सत्राच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यादव सर, सर्व शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान, आदर्शाचे व्यक्तिमत्व आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समवेत संस्थेची संपूर्ण जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पेलून दिशा देणारे पाटील सर, शितोळे सर, देवगड सर, जगदाळे सर, सर्व प्राचार्य मंडळी आणि त्यांच्या समवेत आपण सर्व शिक्षक वृंद खूप मोठ्या ताकदीनं अतिशय मनापासून सर्व आपलं काम, आपली जबाबदारी विद्यार्थी घडवण्याची पार पडत आहात. त्यामुळे आज गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि असे शेकडो विद्यार्थी आजूबाजूला बार्शी आणि परिसरात ऐकणार व्यवस्थित शांतपणे खाली बसायचं का उभं राहायचं? उभं राहायचं? ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्ही उभं राहा, हरकत नाही. ज्यांना बसायचं ते बसू पण शकतात. ओके. मगाशी नम्रता खूप छान बोलली, आर्या खूप छान बोलली. आर्या जरा तुमच्यातले बहुसंख्य जण आता 10वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले या ठिकाणी आहात. 90% जास्त मिळवलेले बहुतांशी या ठिकाणी आहेत. आपले काही मित्र असतील त्यांना थोडेसे कमी देखील मार्क पडले असतील, पण काही हरकत नाही. पुढे जाऊन ते देखील मध्ये चांगले यश मिळवेल. आर्या, मला सांग, 10वी नंतर काय करणार आहेस? इंजिनिअरिंग करणार. मला एक सांगा, 10वी झाल्यानंतर आपण काय काय करायचं ठरवू शकतो? म्हणजे आपल्यासमोर काय काय चॉईस आहे? चला. I am the best. I am the best. I am the best. ही सुरुवात आज आपण करतोय आणि हे करत असताना पहिल्यांदा स्वतःला देखील ओळखायची सुरुवात जी करायची. आय एम द बेस्ट जेव्हा आपण सांगतो तेव्हा असं बेस्ट असण्यासाठी, सर्वोत्कृष्ट असण्यासाठी, टॉपचं असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण फिट अँड फाईन असलं पाहिजे. आपोआप ती साध्य करतात. ही साध्य करण्यासाठी आपल्याला तसे प्रयत्न पण करावे लागतात. छत्रपती शिवाजी महाराज फक्त शपथ घेऊन थांबले का? 12 मावळात फिरले, सवंगडी गोळा केले, त्यांना तयार केलं, स्वतःला तयार केलं. स्वतःमध्ये सगळ्या कला त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्वतःला तयार केलं. लीडर म्हणून स्वतःचं नेतृत्व जे आहे ते बाकीच्यांनी स्वीकारण्यासाठी स्वतःला देखील सिद्ध करावं. विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे आभार. मनोगत व्यक्त करणारे पालक, विद्यार्थी यांचे देखील आभार. संस्थेच्या सर्व शाखेतून आलेले शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, फोटोग्राफर, पत्रकार यांचे आभार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री कत्ते सर व सिंधे मॅडम यांचेही आभार.
लक्ष्मण यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. हा संस्थेतून प्रथम आलेला विद्यार्थी आहे. संस्थेतून प्रथम आलेला मोराळे प्रेमराज यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. संस्थेतून दुसरी येणारी विद्यार्थी म्हणजे चव्हाण सिद्धी. या विद्यार्थ्यांनी जे इंग्रजी विषयामध्ये 9 गुण वाढलेले, त्यामुळे 99.20 च्या ऐवजी यानंतर अधिकृत माहिती येईल तेव्हा त्या विद्यार्थ्यांना 100% मार्क्स होतील हे आपण जाणून. संस्थेतील प्रथम 3 गुणांपैकी महाराष्ट्र विद्यालयाचे 2 विद्यार्थी आहेत. त्यांचा जरा जोरात टाळ्यांनी अभिनंदन करा. IIT बॉम्बे केमिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी या विद्यार्थ्याची प्रवेशासाठी निवड झालेली आहे. तो भारतातल्या रँक मध्ये 3260व्या क्रमांकाने तो आहे आणि NIT मध्ये त्याची निवड होण्याची शक्यता आहे व भारतातल्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकते. प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांचं कौतुक मान्यवरांनी करावं अशी मी विनंती करतो. त्याचे पहिले 3 विद्यार्थी महाराष्ट्र विद्यालयाचे आहेत. सन्मान करावा अशी मी विनंती करतो. यामध्ये पुष्प व सन्माननीय संतोष पाटील यांच्याकडे पुस्तक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. पाटील साहेबांनी वैयक्तिक ते पुस्तक त्या ठिकाणी दिले. तसंच कर्मवीर मामासाहेबांचं चरित्र हे त्या विद्यार्थ्याला इंग्रजीमधून देण्यात आले. तर अधिक 3 94.80 कुमारी कदम यांची बापू 500 पैकी 467 अधिक 5 94.40. डोंगणे श्रावणी संतोष 500 पैकी 466 अधिक 3 93.80. दिवाणी आरती मुकुंद 500 पैकी 453 अधिक 5 91.60. शिंदे श्रावणी धनंजय 500 पैकी 456 91.30. रणधाम श्री गणेश महादेव 500 पैकी 443 अधिक 10 90.80. माने आर्या मनोज 94.40. चव्हाण श्रेया दिनकर 94.20. चिरंजीव कोरडू अर्श अरुण 93.20. या ठिकाणी पालक उपस्थित असतील तर पालक या ठिकाणी या, पालक नसतील तर या ठिकाणी शिक्षक या. जयहिंद उच्च माध्यमिक विद्यालय कसबे जवळ या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. भडके राजलक्ष्मी राजेंद्र जयहिंद उच्च माध्यमिक विद्यालय कसबे जवळ.
यानंतर वाखाडे शिवाजी 95 विश्वेश्वर कृष्णा सुशील 94 कवळे सीता सुधा 94 कावळे प्रियांका शशिका 93.80 भालेकर वैभवला 93.20 शेरे प्रसन्न काकासाहेब 92.40 जनता साक्षी समाधान 91.40 मुदोडकर डॉक्टर संतोष 91.30 जोशी अमित शिवे 91.30 क्षीरसागर वैभव हनुमान 91.30 सिद्ध वैष्णव लक्ष्मण 90.40 शेरकर आदित्य यादव 90.40 भोपळे राजेंद्र माधव 90.40 जगताप शिंदे श्वेता काकासाहेब 94.40 देशभक्ती कल्पना काका 93.80 पाटील गाडगे पात्र चव्हाण प्रकाश शिंदे श्वेता देवपते कल्पना पाटील विजा आणि मोहित मालवीय 93.30 मोहित मालवीय शाखा प्रमुख यांच्यावर योग्य सन्मानित आहे संबंधित प्रमाणपत्र जयंत पुष्प गौरव पाटील आपल्या ताब्यात घ्यावं कर्मणी विद्यालय चालेल
ठीक आहे का? हे समाधान करण्यापुढे तयार व्हायचं आहे. वेगळे समाधान म्हणजे आहे हे अनुभवी विद्यार्थी आहेत. सर्वांसाठी स्नेह भोजनाचं संबंधित ज्याकडे विश्वजित पाटील वैष्णव मानवले बोलत्या अगोदर संस्कृती संबंधित आहे. क्षीरसागर अक्षता राजकुमार क्षीरसागर संबंधित आहे. पाटील वैष्णव आहे.
माणिक सोनाली जानी या विद्यार्थ्यांना गणितमध्ये 100 आहे. वाघाऱ्या विद्यालय उपलब्ध ग्रामीण भागात शाखा विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका